नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आलेत। कोयनेमध्ये वेगाने विसर्ग सुरू आहे। कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुहास देसाई यांनी। पाहूया। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे कोयना धरण प्रशासनाने कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उचलून धरणातून 5079 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू केलेला आहे। तर काल रात्री पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू करून त्यातून 1050 क्युसेक्स नदी पात्रात सुरू करण्यात आला होता। एकूण कोयना नदी पात्रात 6129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर वाढला तर विसर्ग आणखीन वाढवला जाणार असल्याचे कोयना धरण प्रशासनाने सांगितलेलं आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कोयना नगर, पाटण।